नमस्कार काव्यरसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या डिसेंबर 25 पासून आपण एक फुलांवरील कविता उपक्रम घेतला होता. तो आत्ताच गेल्या आठवड्यात 27 कवितांनंतर पूर्ण झाला. त्या दरम्यान काही फुलांच्या आणखी कविता बनवल्यात, लिहिलेल्या आहेत, पण तो उपक्रम तिथेच संपवला. त्यानंतर कधीतरी घेऊ. त्या उपक्रमानंतरची पहिली कविता आहे, मराठी कविता. कविते शीर्षक आहे सद्गुणांचे मोल. सद्गुण आणि दुर्गुण हे दोन प्रकार आहेत. सद्गुण सगळ्यांनाच आवडतात, पण सगळ्यांना अंगीकारायला आवडतात का, हा मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ इमान. जो बेईमानी माणूस असतो त्याला नोकरसुद्धा किंवा आपल्या सभोवती माणसं असतात त्यांच्याशी, म्हणजे त्याचे नातेवाईक असतील, त्याच्याशी संबंधित राहणारे असतील किंवा नोकर चाकर असतील, ते सुद्धा त्याला इमानदार हवेत असावे अशी अपेक्षा असते, तो इमानदार नसला तरी. तसंच निष्ठा किंवा वचन देणं, वचन पाळणं, शब्दाला जागणं, हे जे सगळे वाक्प्रचार आहेत, हे प्रत्येकजण आपण सोडून आपल्याशी सगळ्यांनी तसं वागावं असं वाटतं प्रत्येकाला. तर त्यांचं मोल काय असतं तेच ह्या कवितेत सांगण्याचा माझ्यापर्यंत मी प्रयत्न केला आहे. बघा कविता तुम्हाला कशी वाटते. सद्गुणांचे मोल. साधण्या मतलब आप्तस्वकीय देतो धोका. साधण्या मतलब आप्तस्वकीय देती धोका. प्रेमाचे नाटक आणि खोट्याच आणाभाका. साधण्या मतलब आप्तस्वकीय देती धोका. प्रेमाचे नाटक आणि खोट्याच आणाभाका. हो त्रास वा नुकसान तोडू नये कोणाचा विश्वास. किती हो त्रास व नुकसान तोडू नये कोणाचा विश्वास. धन्यतेच्या पिढ्या ज्यांच्यावर ठेवता येतो विश्वास. लबाड ढोंगी लांडगे भेटती सारे दगाबाज. लबाड ढोंगी लांडगे भेटते ती सारे दगाबाज. विसरती काय बोललो काल परवा ते आज. काल परवा काय बोललो ते आज त्यांना आठवत नाही. लबाड ढोंगी लांडगे भेटते ती सारे दगाबाज. विसरती काय बोललो काल परवा ते आज. वचनभंगीती साधण्या स्वतःचा लाभ. वचनभंगीती साधण्या स्वतःचा लाभ. दिल्या शब्दाला वचनात जागणारे झाले दुर्लभ. इतिहास सांगतो शिवबांच्या मावळ्यांची निष्ठा. निष्ठा शब्द आला की आपल्याला शिवाजी महाराज आणि त्याचे मावळेच आठवतात. इतिहास सांगतो शिवबांच्या मावळ्यांची निष्ठा. भ्रष्ट सारे आता न राहिली कुणाची प्रतिष्ठा. खोटाच मान खोटीच निष्ठा खोटाच मीपणा. खोटाच मान खोटीच निष्ठा खोटाच मीपणा. सारेच तकला दू ना कुठे कशाचा खरेपणा. भ्रष्ट लुटारू नाही वाटे प्रामाणिक हवे इतर जन. भ्रष्ट लुटारू नाही वाटे प्रामाणिक हवे इतर जन. दुनिया असावी इमानी जरी असलो मी बेईमान. वक्तशीर एक तू जाणे अमूल्य असे हा वेळ. वक्तशीर एक तू जाणे अमूल्य असे हा वेळ. होईल सुखाचे जीवन समस्त गुणांचा साधता मेळ. होईल सुखाचे जीवन समस्त गुणांचा साधता मेळ. बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचे असते मोल. बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचे असते मोल. तरी फुकट मिळणाऱ्या काही गोष्टी असतात अनमोल. कोणत्या त्या आता कवितेत सांगितल्यात. बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचे असते मोल. तरी फुकट मिळणाऱ्या काही गोष्टी असतात अनमोल. ना मिळती पैशाने धनाने व सौद्याने हे सद्गुण. ना मिळती पैशाने धनाने वा सौद्याने हे सद्गुण. बाणवावे अंगी मुरू द्यावे झिरपू दे घडो तसे वर्तन. बाणवावे अंगी मुरू द्यावे झिरपू दे घडो तसे वर्तन. धन्यवाद मित्रांनो. ही कविता आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल अजून तर करा, कोण नवीन असेल तर. आणि आपल्या चॅनलवर आता जवळपास 450 कविता व्हायला आल्यात वेगवेगळ्या विषयावरच्या. काही आपण उपक्रम ठेवले होते, ते तुम्ही ऐकलं असेल, तरी पण नवीन असतील त्यांना सांगतो. ज्या संतांचे अभंग आपण ऐकत मोठे झालो त्या संतांच्या चरित्राचा थोडा अभ्यास करून प्रत्येक संतांवर एक असा मी अभंग लिहिला. संतांवर अभंग म्हणून संतवंदन आणि संत दर्शन असे दोन उपक्रम आहेत, ज्यात 7 संत 14 संतांचे तुम्हाला त्यात अभंग संतांच्या जीवनावरती ऐकता येतील. नंतर नवरात्रीचा एक उपक्रम आहे जो आपल्यातल्या नवदुर्गांनी त्या 9 कविता सादर केलेल्या आहेत.
आपण नवदुर्गा म्हणजे कोणत्या त्या आपल्याला सहसा माहिती नसतात. आपण फक्त त्या ज्या दांडिया खेळतात आणि सगळा तो तिकडे बाजार चालतो तेवढंच आपल्याला माहिती असतं आणि सजावट बस. त्यानंतर एक उपक्रम राजकारणावर आहे खास. ज्या 24मध्ये डिसेंबरला निवडणुका झाल्या राजकारणाच्या, तेव्हा 15 ते 20 कविता असतील. आणि त्याशिवाय राजकीय कविता आहेत. त्याआधी काही व्यक्तिविशेष आहेत. व्यक्तिविशेषमध्ये खूप मोठमोठ्या थोरांच्या कविता आहेत. प्रकाश आमटे आहेत, डॉक्टर प्रकाश आमटे. त्यांना कविता ती आवडली त्यांच्यावरची. बाबूजी आहेत, बाबूजी म्हणजे सुधीर फडके, त्यांच्यावरची कविता श्रीधरजींना आवडलेली आहे. ब्रह्मर्षी वर्तक आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत. अशा आणखीन काही आहेत, बरीच माणसं आहेत. त्या व्यक्तिविशेष कविता आहेत. प्रसंगानुरूप आहेत. सण व्रतवैकल्यावर कविता आहेत. सामाजिक घटनांवर कविता आहेत. ज्या ज्या तुमच्या जशा आवडीच्या असतील तशा कविता नक्की ऐका. आवडले तर मनापासून दाद द्या. चूक असेल तरी सांगा. आता परत भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन कविता घेऊन. धन्यवाद.